नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कसे आहे तुम्ही सगळे? आय होप सगळेजण एक नंबर असतात दरवेळेसप्रमाणे. वेलकम बॅक टू द झैनी नामदार व्लॉग. आता जो माझी तुम्ही आवाज ऐकताय हे आहे आपण फर्स्ट टाइम आहे का नाही शूट करत आहेत माईक मध्ये. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही मला फॉलो करत नसाल तर लवकर आत्ताच्या आत्ता जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टा लिंक दिलेली आहे, तर लवकर जाऊन तिथं मला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या लाईफची पूर्ण अपडेट माझ्या स्टोरी थ्रू आणि रील्स पण आहे का नाही आता लवकर आता बनवायला सुरू करणार आहे डायलॉग डिलिव्हरीचे, तेही तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतीलच. ठीक आहे ना. तर आता माईक घेतलेला होता त्याच्यावरच फर्स्ट टाइम मी शूट करतोय आणि आजचा आहे का माझा दिवस कसं जाणार आहे मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर डाईटसाठी अंडे वगैरे नव्हते तर आता आपण जाणार आहे अंडे घ्यायला आणि अंडे घेऊन आहे का आज दिवसभरात जेही काम आपण करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. मी मला ट्रे असं काढून दिले 5 ट्रे, तर आपल्याला 100 अंडे आणायचे होलसेल दरामध्ये. तर आता बघूया भिगवण चौकामध्ये जाऊया सध्याला. तर भिगवण चौकामध्ये जाऊन बघूया आपल्याला की कशा दराने आपल्याला अंडे भेटतात. थंडी चालू झाली म्हणजे अंडे तर थोडे महागच आहेत नाही का. तर चला जाऊया बघूया पहिल्यांदा. तर हा मग काय तुझा आवाज येतो का त्यामुळे तर मी म्हणलं ना. हा माईक आणलाय आता राडे जिमला भैया जातोय तर खरं. गाडी कपली आता भैया हरली आहे फिर काय सामान लेने जा रहा है. हाँ देखता ना तिथे तरी पाहिजे की, पण ठीक आहे आणतो तसं काय नाही म्हणता. याच्यात एक ट्रे देतो, सिंपल आहे तेवढ्यालाच पडतंय ना. हा चालतंय बघतो. ओके चला जावा धुईची आपली जावा धुळखात पडलेली आहे तिकडं. आज जावा काढूया आपण, जावा पण धुऊया. आता सध्याला चाललेलो आहे आपण भिगवण चौकामध्ये. भिगवण चौकामध्ये आपल्याला बघायचं आहे, खूप दिवस झाले मी पण तिथे काय गेलेलो नाहीये मित्रांनो. आता तिथे जाऊन आपल्याला बघायचं आहे की बाबा काय रेटने आपल्याला भेटणार आहे. साधारण मला असं वाटतं की 6 ते 6.5 रुपयाच्या आसपास काय भेटेल. माझा आवाज तुम्हाला कसा येतोय काय माझी गाडीवर, मी पण फर्स्ट टाइम चेक करतोय बाबा नाही का माईकवर गाडी चालवत आहे का नाही, वाऱ्याचा आवाज येतोय का नाही येते. आता तुम्ही पण बघा, मी पण चेक करून बघतो. शारदा प्रांगण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसच्या तिथं आलेलो आपण. आता सध्याला जस्ट अंडे गेलाय बघा, जगताप एक्स एजन्सीज तिकडे जायचंय. लेट्स गो. काका काय दर आहे आज? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. 630 ठीक आहे द्या. 100. ओकेच धन्यवाद. 630 ऑनलाईन करतो. मला वाटत होतं की 30 अंडे बसणार नाही याच्यामध्ये, बसले ट्रे. ओके आपण अंडे आणलेले आहेत घरी. आता मम्मी पहिल्यांदा तर अंड्याची भुर्जी बनवणार आहे डाळ भात बरोबर. त्यानंतर रोजचं आपलं रुटीन चालू. जिमवरनं आल्यानंतर 5 अंडे, दुपारी 5 अंडे, संध्याकाळी 5 अंडे, असे टोटल 15 अंडे. कधी शंका येते की बाबा की आज रेट 630च आहे का शेकड्याचा. खूप आपल्याला माहिती नसतं काय नसतं. सकाळ पेपर मध्ये का नाही न्यूजपेपर मध्ये बातमी तर असते, रोजचे रेट असतात त्याच्यामध्ये लिहिलेले आज किती रेट आहे, उद्या रेट किती असणार आहे काय. पण माझ्याकडे का नाही मी पहिलं बघायचो आपलं चायनीज वगैरे दुकान ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस मी रोज बघायचो की आजचा पेपर रेट काय आहे काय नाही. तर त्याच्यासाठी एक ऍप आहे अगं, इथं तुम्ही बघू शकता, इथं मी तुम्हाला दिलेलं आहे. हे याच्यामध्ये का नाही आपल्याला बघायचं आहे आता सध्याला की आजचा रेट काय आहे, त्यामध्ये आपण बघूया. मग आपण ठरवूया की बाबा त्यांनी आपल्याला फसवलं तर नाही का काय तर लगेच आता आपण बघूया. बरोबर आहे मित्रांनो, आपल्याला काय फसवणूक वगैरे काय झालेली नाहीये. बघा इथं तुम्ही बघू शकता रेटचे पूर्ण इथं चार्ट. ओके तर याच्यामध्ये का ना उलट त्या काकाने आपल्याला 1 रुपया कमी घेतलेला आहे. 631 रुपये रेट आहे आजचा आणि 630 रुपये दिलेला आहे. ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडनं घ्यायचो अंडे वगैरे, ज्यावेळेस आपल्याला दुकानात येऊन द्यायचे अंडे, तर त्यावेळेस आपल्याला मायनस मध्ये भेटायचे, म्हणजे 10 रुपये 20 रुपये मायनस. कारण की आपण रेग्युलर कस्टमर असतो त्यांनाही परवडतं 10 रुपये 20 रुपये मायनस मध्ये देणं. तर ठीक आहे, आता सध्याला तर काही गरज नाही आपल्याला. परफेक्ट अंडे भेटलेले 100 अंडे, आणि 100 अंडे आपल्याला
आरामात 15 दिवस किंवा 10 दिवस जाऊ शकतात, त्याला काय हरकत नाहीये. आणि भैयाने एक ट्रे आणायला लावलेला होता. आता मी याच्यामध्ये जे काय एक ट्रे देणार आहे भैयाला, त्यांना विचारलं पण होतं, ते 190 रुपये म्हणले. ओके, काहीच हरकत नाहीये. तर भैयाला आल्यानंतर याच्यामधलंच एक ट्रे आपण त्यांना देऊया. भैयाचं चाललं आहे जेवण. आता जेवण करून आपण जाणार आहे कटिंग. पाची खाऊन कधीपर्यंत आपल्याला परत येते सांग. मी लई बिझी आहे माहिती आहे मला, मीटिंगला जायचं. ये क्या सुन रहा हूँ मैं? मीटिंगला नको नको बोलू. लई मिठा के करियर बोला वो तेको देख कितना लगा मेरे को, कुछ ना कुछ तो बोलना, उसके वास्ते बोला लई मिठा के जान दो. भाई को फोन करके मैंने बोला था अभी रुक करके, अभी उन्हें रुका रहेगा कि नहीं रुका रहेगा इसकी गारंटी मैंने दे सकता. अगर आप पे भरोसा नहीं है तो हमारे 5,034 रुपये हमको दे दो और हमको छोड़ दो. अभी मजा आएगा ना भिड़ो. आदिल भाई अस्सलाम वालेकुम. भाई को कटिंग करने का स्पेशल लेके आए तुम्हारे पास में. कैसे आप? हाँ बैठो. भाई हमारे ऑफिस में काम करते हैं तो ऑफिस की जिस कटिंग करो 1 साइड 2 साइड. नहीं भाई की प्रोफेशनल कटिंग करनी की एकदम. आदिल भाई तुम्हारे हिसाब से करो करो, तुम्हारे हिसाब से जैसी करें टक्कल करें तो भी कुछ हरकत नाही. भैया कुछ नाही बोलणार तुम्हाला को बीच. भैयाची कटिंग स्टार्ट झालेली आहे. एक साधारण 15 मिनिटांमध्येच भैयाची कटिंग आणि दाढी दोन्ही पण ओके मध्ये होत्या. मग त्यानंतर भैयाला विचारू की कटिंग कशी झाली आहे. मग त्यानंतर आपण जाणार आहे सरळ गाडी धुवायला. अरे भैया गाडी कशी धुळ खाते पडली मालूम घेते को आपली जावा. अरे आपले अरे काही को 50 रुपये घाला नाही की अपन खुद धुएंगे तो उससे अच्छा. किधर? हाँ ठीक है, नहीं तो धोखे लेके जान चल. नीचे भी बराबर है नीचे. हाँ ना, नीचे से ऊपर से अपन धोएंगे पर नीचे से उसका क्या करेंगे. उसकी वजह से अपना पूरा धोए सो अच्छा है. ठीक है अपना इधर लेके आता. नहीं उधर भी आजा. कोरिडेरी के बाजू में भी नवीन खुला ना, उधर उधर करेंगे. चलो क्या बोलने का आदिल भाई तुम्हारे को. इधर आने के बाद मैं वीडियो निकालता ना, बैकग्राउंड क्या मस्त आता मालूम क्या. इधर से ब्लैक उधर से ग्रीन. घर में निकालेंगे ना हमारे, इधर से बरताना उधर से बरताना ऐसा है. भैया इधर देख. ओके एकदम ओके हो गई. ओके हुई ना. कैसी लग रही. एकदम चकाचक. ओके आदिल भाई बिग कॉम्प्लीमेंट. आदिल भाई खुश. वही तो. चलो फिर अभी हम चलते हैं और जल्दी मिलते हैं. हाईलाइट करने का अपने को, हाईलाइट का व्लॉग आने वाला है जल्दी. ओके करते हैं. बहुत ही जबरदस्त. लेट्स गो. कटिंग झाले बरोबर आपण डायरेक्ट आलेलो आहे. ट्राय फूड घ्यायला काय नाही का आपल्याला. हाँ काळे मनुके आणि काळे खजूर पण. खजूर घेतले काय. माझ्यावर लय भारी स्कॅम झाले तुला जाता जाता सांगतो. खजूरला घेऊन. हा मग ह्याला इथं नाही होणार असं वाटायला लागलंय. बघूया. काळे मनुके 380 रुपये. हे कितीला. 180. अच्छा ओके है कि नहीं. श्योर थैंक यू. चालो गाडी. चावी नाही माझी. गाडीची चावी गाड्याला देतो. माझ्यावर स्कॅम असा झाला होता. आजोबांना नाही का नाही असेच खजूर घेऊन जात होतो. उघडले तर पाकिटवाले खजूर असतात का ते त्यामध्ये टाकले. भाई स्कैम वाली दुनिया है बाबू भैया. जिसको करने को आया वो पैसा वाला हो गया. ऐसा काम है. लेट्स गो. भैयांची दाढी कटिंग झालेली आहे. दाढी कटिंग होऊन मग भैयाला परत आपल्या मेडिकलवर यायला लागलेलं आहे. आणि मी घरी आलेलो परत आपली जावाची चावी घ्यायला. कारण की मी डिसाईड केलं होतं की आज गाडी आपण घरीच वॉश करणार आहे, पण नाही. आता आहे का मला असं वाटतंय की वॉशिंग सेंटरलाच न्यावं. गाडी बघा मित्रांनो, गाडी किती खराब झालेली आहे. जिथे तिथे धूल आणि जाळी लागलेली आहे बघा. जाळी लागलेली आहे पूर्ण, म्हणजे एकदम डीपली पूर्ण गाडी खराब झालेली आहे पूर्णपणे. आता मी याला थोडं पण नाही पुसणार आहे, फक्त इथे सीट पुसतोय. याचं सीट पुसल्यानंतर मग जाऊया आणि पूर्ण गाडी वॉश करूया. गाडी पूर्ण घाण झालेली आहे.
चालू झाली बाबा गाडी. आहे अजून बिया का रे. फायनली गाडी आपलं धूत आहे रे. वा एवढी खराब झालेली गाडी. हे बघा किती धूळ आहे अजून पण वॉश झाल्यानंतर एकदम लुकच येणार आहे. एकदम चकाचक गाडी झाली आपली, एकदम चकाचक. सगळे धुवून खाऊन आहे का नाही 15-20 दिवस बसलेली होती गाडी. आता काहीच टेन्शन नाही. आता कुठेही जा कसाही जा एकदम बेस्ट, एकदम क्वालिटी. गाडी आपण वॉश करून आणलेली आहे, एकदम चकाचक वाला. भैया बसलेला बघा एकदम मॉडेल टाइप. काहीच वेळा पहिले याची गाडीचा हाल कसला होता, आता एकदम बेस्ट झालेला नाही का. आणि या गाडीवर आता आपण ट्रिप पण काढायला सुरू करणार आहे. जो कोणी ही व्हिडिओ बघतायत ना ती नीट ऐकून घ्या. याच्यावर आपल्याला ट्रिप काढायची आहे. इंस्टाग्रामला लवकर फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामला मी मेसेज टाकणार की आज आपण पुण्याला जाणार आहे, आज आपण इकडे जाणार तिकडे जाणार आहे. जो कोणी इंटरेस्टेड असेल आपल्या व्हिडिओ मध्ये येण्यासाठी तर त्याने बिनधास्त मला डीएम करा इंस्टाग्रामला. आणि आपण फिरण्याचे पण एका नाही मस्त मस्त असे व्हिडिओ काढू ट्रॅव्हलिंगचे. ठीक आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आजसाठी एवढंच. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर तब तक के लिए बाय बाय. काय लोक अपना और अपने फॅमिली का. बाय बाय. बूम.